नमस्कार। तर आपल्या वजायनाचा कलर थोडा नॉर्मल डार्क असतो आपल्या बॉडी कलर पेक्षा, पण तो जर अजून जास्त डार्क होत चालला असेल तर त्याच्यामागे कोणती कारणं आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। हार्मोनल चेंजमुळे, हार्मोनल इम्बॅलन्समुळे वजायना डार्क होऊ शकतो। इस्ट्रोजन हार्मोनची लेवल जर बदलली तर वजायनाचा कलर बदलू शकतो। इस्ट्रोजन हार्मोन हा एक मुलींसाठी इम्पॉर्टंट हार्मोन आहे। पिरियड मध्ये, मेनोपॉज मध्ये जर आपल्या शरीरात भरपूर चेंज होतात, 30 ते 35 वर्षापर्यंत हे असं होऊ शकतं। पीसीओएस, पीसीओडी असेल तर टेस्टोस्टेरॉन हार्मोन बॉडीमध्ये वाढतो आणि याने इस्ट्रोजन अफेक्ट होतो आणि याने आपला वजायना परत ब्लॅक काळा होऊ शकतो। वजायनल इन्फेक्शन असेल तर देखील स्किनचा कलर बदलतो आणि तुम्ही जर खूप जास्त हार्श प्रोडक्ट खाली वापरताय, म्हणजे तुम्ही जर साबण वापरताय किंवा तुम्ही शॅम्पू वापरताय, शॉवर जेल वापरताय, तर पीएच लेवल आपला खराब होतो आणि मग आपल्या स्किनचा प्रायव्हेट पार्टचा कलर डार्क होऊ शकतो। टाईट पॅन्ट जर तुम्ही घालत असाल तर याने स्वेट म्हणजे घाम, बॅक्टेरिया जमा होते, हवा आतमध्ये येत नाही आणि त्याच्यामुळे देखील वजायनाचा कलर डार्क होतो। जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात हार्श प्रोडक्ट्स वापरताय, म्हणजे तुम्ही जर साबण किंवा तुम्ही शॅम्पू वापरताय, शॉवर जेल वापरताय खालचा एरिया क्लीन करण्यासाठी, तरी देखील तो एरिया डार्क होऊ शकतो, कारण हार्श प्रोडक्ट्स इथे सूट होत नाही। तुम्ही फक्त नॉर्मल पाण्याने वॉश करू शकता, नाहीतर तुम्ही इंटिमेट वॉश वापरू शकता, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काहीच वापरायचं नाही, नाहीतर तुमचं जे पीएच लेवल असतं ते हलतं। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ। तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा वजायनाचा कलर डार्क होऊ शकतो किंवा बदलू शकतो। तुम्हाला काही शंका असतील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय।